माळेगावची निवडणूक ही तिथल्या तालुक्यातल्या कारखान्याची निवडणूक आहे. हा स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे आणि स्थानिक दृष्ट्या जे बोललं जात आहे ते प्रसार माध्यम महाराष्ट्रभर दाखवत आहेत, पण प्रश्न मात्र तिथला स्थानिक कारखान्याचाच आहे. सत्तेचा वापर केला जातोय, पैसे वाटले जाते असं देखील आरोप होतोय. त्यामुळे असं मी तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून बघितलं, अनेक लोकांचं तसं म्हणणं दिसतं. भावना व्यक्त केल्या जात आहेत. महायुतीमध्ये तशी विचार होईल. महाविकास आघाडी म्हणून एकसंघ लढण्याला आम्ही सगळे प्राधान्य देणार आहोत आणि एकसंघ लढू आणि चांगला रिझल्ट दाखवू शकू असा आम्हाला विश्वास आहे. मला अपेक्षा आहे की सरकार या सिंहस्थाच्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर परिसरातल्या सुधारणा करताना या किल्ल्यालाही त्याच पद्धतीनं महत्व देईल. जाधव आणि ते असंही देखील म्हणतायत की ठाकरेंच्या शिवसेनेत मला हवं त्या पद्धतीने परिस्थिती देखील देत नाहीये, मला डावललं नाही. भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाही. छगन भुजबळांनी मंत्रिपदासाठी पालकमंत्रीपदासाठी कुठेतरी आगोरी विद्या केली जाते. महायुतीत काहीतरी कलगीतुरा पाहायला मिळतं. राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर आगोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्याने काय केलं त्यावर तुम्ही एवढं गंभीर्यानं बघण्याची काय गरज आहे? पांडुरंगाला साकडे घातल्याचं त्यांनी सांगितलंय. काय वाटतं आपल्याला? आपण देखील एकेकाळचे त्यांचे सहकारी अजितदादा मुख्यमंत्री. आता काय आहे की 10 आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं ना. नितीन गडकरी यांच्या एका वाक्याची चर्चा होती. माझ्या इच्छेला कोण विचारतो? तुम्ही 10 आमदार म्हटले. तेच ना, मी सांगितलं ना तुम्हाला. नाही, 10 आमदार असणारे पक्ष त्यांना मुख्यमंत्री कसा करू शकेल असा त्याचा अर्थ. तुम्ही लगेच नवीन रेकॉर्ड लावू नका.